सगळ्या ज्या कविता आहे किंवा तू विधवा वगैरे वाचत असताना तुमच्या लक्षात येतं की ते थोडंसं दुर्बोध वाटायला लागतं, त्यातला आशय कळत नाही पण ते वाचताना छान वाटायला लागतं आणि त्याचे वाचत असताना त्याचे असे लहरी आल्यासारख्या पाण्याच्या ते छान वाटतं. आणि तात्यासाहेबांची भाषा ही पहिलेच म्हणजे ती त्याच्याबद्दल म्हणजे 36 साली लिहिलेलं काडसं काही गळ्यात आले तुझे चांदण्यांचे हात क्षितिजा अशा इकडे हे 36 सालचं आहे. त्यावेळी परवा मी ज्यावेळी ही कविता तिथे पुणे गोव्याला म्हणत असताना मी नुसती पहिल्या 2 ओळी म्हटल्या काडसं काही गळ्यात आले, त्यावेळी आईने लगेच पुढे प्रसाद सावकारांच्या मिसेस तिने पुढची कविता बोलायला सुरुवात केली. ती 75-80 येते आता 80-82 आणि ती इतकी सगळी अख्खी कविता आणि ती कविता 2-3 पानी आहे तशी कडवी त्याची ते काहीतरी 14-15 कडवी आहे इतकी अशी छान ती बोलायला ती म्हणजे एन्सायक्लोपीडिया. तर गंमत काय आहे काय ते भाषेचं एक गारुड असतं त्यामुळे आणि तुमच्या आतमध्ये सिस्टममध्ये काहीतरी राहून जातं एखादी आपल्या किडनी स्टोन होतो ना तसा हा नटसम्राट मला झाला होता. असा आतमध्ये कुठेतरी कितीतरी वर्ष असा आतमध्ये आणि तो बाहेर येणं फार गरजेचं होतं नाही तर कदाचित त्याचा अजून त्रास झाला असता. तो आता माझ्या सिस्टममधून बाहेर गेला. काल कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्हाला नटसम्राट काय देऊन गेला. म्हटलं देऊन काही जात नाही कुठलीही भूमिका घेऊन जाते खूप तुमच्यातला खूप असा अर्क शोषून घेतोय भूमिका आणि तुमच्यातलं काहीतरी मरतं आणि जे मेलेलं आहे ते तुमच्या वाट्याला येतं आणि ते तुम्हाला जिवंत वाटतं पण ते माझ्यात जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते जिवंत वाटत नाही. आणि ते मरणं ही जी प्रोसेस आहे नटाची यापुढे मला नटसम्राट नाही करता येणार. तो संपला माझ्यात. जर मी केलं तर तुम्ही म्हणणार आहे ते रिपिटेटिव्ह आहे. त्यांनी नटसम्राटमध्ये जसं तू म्हणालास की तिथे ते डोकवत होते तसा हा डोकवेल कुठेतरी तर तो डोकावताना म्हणजे त्याला मला ठार मारावाच लागतो तो संपवावा लागतो माझ्या सिस्टम मधून घालवावा लागतो आणि तो गेला.